नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्पल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचमधील जो डिस्क्रीट मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे त्याचा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि त्याच्यामधील जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे तो जनरली तुम्ही जर बघितला तर सगळं 5च्या 5 युनिट हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचे आहे आणि 70 मार्कासाठी हा जो पेपर आहे तो तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, बरोबर. तर या केसमध्ये पेपर पॅटर्न कसा असेल हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर जनरली जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी काय असतं की युनिट नंबर 1 हा जर बघितला तर त्याच्यावर क्वेश्चन नंबर 1 हा असतो. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 क्वेश्चन हे या ठिकाणी तुम्हाला अटेम्प्ट करायचे, म्हणजे 2 पैकी किंवा तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चन नंबर ए याच्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, म्हणजे जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता मे बी तुम्हाला या ठिकाणी 2 किंवा 3 क्वेश्चन हे येऊ शकतात ॲज पर द वेटेज. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे वेटेज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ओके, जर तुम्ही विचार केला तर क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असतो. ओके, आणि क्वेश्चन नंबर बी जर 1B जर कन्सिडर केला तर त्या केसमध्ये तुम्हाला एनी 1 क्वेश्चन्स हा अटेम्प्ट करायचा असतो अशा ठिकाणी, अशा पद्धतीने. म्हणून या ठिकाणी काय आहे की मे बी 2च क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे, म्हणजे 2 क्वेश्चन तुम्हाला दिलेले असेल आणि यापैकी एकच क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. पुन्हा हा जर क्वेश्चन मी बघितला तर ह्या तिघांपैकी म्हणजे मे बी तुम्हाला 2 क्वेश्चन्स येतील आणि त्या दोघांपैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, म्हणून याचं मार्किंग मी या ठिकाणी दिलेलं नाही. आता हे का दिलेलं नाही, कारण तो जो टॉपिक आहे तो तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचा आहे, म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचे. तर यापैकी जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन नंबर ए जो असेल, म्हणजे तो क्वेश्चन पेपर सेटिंग असेल तर जसा सेट केला असेल तसं. पण मी जर विचार करेल तर ह्या ठिकाणी कोणता टॉपिक मला फोकस करायला पाहिजे, इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे. ओके, आता इम्पॉर्टंट टॉपिक मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. ओके, पण या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये तुम्ही जर विचाराल सर क्वेश्चन्स काय असेल, याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय असेल, तर ह्या ॲपमध्ये मी तुम्हाला जे काही याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन टर्म्स इन सेट. आता सेटमध्ये वेगवेगळे टर्म्स आहेत किंवा डेफिनेशन्स आहेत, तर ते कोणते असतील हे मी तुम्हाला सेपरेट एक क्वेश्चन्स बँक ही प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती क्वेश्चन्स बँकमध्ये जे काही टर्म्स अँड डेफिनेशन्स असतील ते तुम्हाला रेफर करायचे. ओके, मी फक्त काय केलं इथे तुम्हाला फक्त इथे जे काही टॉपिक आहेत ते तुम्हाला दिलेले आहे, याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला क्वेश्चन बँक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेले आहे, बरोबर आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये सांगणारच आहे, सांगितलेलं आहे, तर त्या केसमध्ये हे जे काही टॉपिक आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे हे स्टडी करायचे. ओके, आता महत्त्वाचं म्हणजे काय की हे जे पहिले 3 टॉपिक आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे फोकस करायचे, चांगल्या प्रकारे. ओके, म्हणजेच हे जे टॉपिक आहे हे टॉपिक काय असतात, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स असतात, म्हणजे या टॉपिकवर 100% एक ना एक क्वेश्चन्स हा असतोच, म्हणून हे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी मी दिलेले आहे. ओके, तर टर्म्स अँड डेफिनेशन इन केस ऑफ सेट हा चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन हा टॉपिक 100% येतो मित्रांनो. त्याच्यानंतर परमिटेशन, जे काही एक्झाम्पल्स असतात, परमिटेशन्स म्हणजे जी काही अरेंजमेंट आहे ती तुम्हाला या ठिकाणी करायची असते, याच्यावर बेस जे काही न्यूमेरिकल्स असतात परमिटेशन्सवर, ते जे न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचे आहे. आणि त्याच्यानंतर पिजन होल प्रिन्सिपल, एकदम सोपा असा टॉपिक आहे. पिजन होल प्रिन्सिपल एक सिम्पल असं त्याचा फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर हे 3 जे टॉपिक आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टडी करायचे. ओके, आता याच्यानंतर काय आहे की हे जे क्वेश्चन्स आहेत हे बॅकअपला तुम्हाला मी दिलेले आहे. ओके, आता याच्यापैकी काय करायचं आहे की हे थोडेफार तुम्ही थोडे बघून ठेवायचे आहेत.
याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही 1-2 क्वेश्चन्स हे ओव्हरलुक करून ठेवायचे आहेत किंवा चांगल्या प्रकारे करून ठेवायचे आहेत, हे जे टॉपिक आहे. ओके, तर हे पहिले जे टॉपिक आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहेत, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे जे टॉपिक आहेत हे नंतरचे 3 जे आहेत ते तर करायचेच आहेत पण मे बी याच्यापैकी 1 किंवा 2 टॉपिक हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहेत. तर हे अशा प्रकारचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते जर तुम्ही केले तर ह्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स हे मिळू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने हे मॅक्सिमम मार्क्स या टॉपिकमध्ये तुम्हाला मिळतील. ओके, तर हे आहे युनिट नंबर 1, सेट अँड लॉजिकल प्रपोजिशन. तर हे टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहेत. आता वळूया नेक्स्ट युनिट किंवा क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर बघितलं तर सेम पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. ओके, तर जनरली काय असणार आहे, 2च क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जातील. पण मी या ठिकाणी 3रा क्वेश्चन का लिहिलेला आहे, तो जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला जो काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत मी दिलेले आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे फोकस करायचे आहेत. आता तुम्हाला समजलं असेल मी या ठिकाणी काय म्हणणार आहे. तर हे पहिले जे 3 टॉपिक आहे ते तुम्हाला चांगल्यारीत्या समजून द्यायची प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे जे नंतरचे 3 टॉपिक आहेत ते काय करायचं आहे तुम्हाला, हे थोडे ओव्हरलुक करायचे किंवा या तिघांपैकी जो तुम्हाला समजलेला असेल तो चांगल्यारीत्या करायचा आहे. 1 किंवा 2 टॉपिक हे नंतरचेच. ओके, आता पुन्हा मी सांगतो मित्रांनो, याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील ते कसे विचारलेले असतील ते मी क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहे. ओके, तर हे टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिसही तुम्हाला करायची. ओके, तर युनिट नंबर 2 बद्दल म्हणजे रिलेशन अँड फंक्शन बद्दल जर मी विचार केला तर हे टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचे आहेत. ओके, आता बघा, आता रिलेशन मध्ये काय की हे जे 3 टॉपिक आहेत ते रिलेशन मधले आहेत आणि हे जे 3 टॉपिक आहेत ते फंक्शन मधले आहेत. म्हणजेच फंक्शन मध्ये काय करायचं आपल्याला, हे टाईप ऑफ फंक्शन हे 100% येतं मित्रांनो. तर हे फंक्शन टॉपिक आणि हा जो कंपोजिशन आहे, कंपोजिशन ऑफ फंक्शन, याच्यावर 100% एक ना एक जो काही क्वेश्चन्स असतो तो असतो. तर हे टॉपिक तुम्हाला करायचे आहे. आता लॅटिस अँड चेन, आता हा लॅटिस अँड चेन म्हणजे काय की या हेज डायग्रामवर डिपेंड असतो, हेज डायग्राम. तर हे थोडंफार ओव्हरलुक करून ठेवा, म्हणजे याच्यावर जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करता येईल. हे का दिलेलं आहे, कारण हेज डायग्राम जर तुम्हाला जमत असेल तर लॅटिस अँड चेन ही जी काही टॉपिक आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर हे 6 टॉपिक तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. तर कारण काय आहे की या ठिकाणी काय केलंय की रिलेशन अँड फंक्शन हे 2 वेगवेगळे जे काही युनिट होते ते एकत्र या ठिकाणी केलेले आहेत. म्हणून हे 6 टॉपिक जे काय आहेत ते तुम्हाला चांगल्यारीत्या करायचे आहे. ओके, आता नेक्स्ट आहे युनिट नंबर 3, ग्राफ अँड इट्स ऍप्लिकेशन्स, म्हणजे ग्राफ अँड ऍप्लिकेशन्स. ओके, आता पुन्हा बघा, हे जे 3 टॉपिक आहे, ऍडजेसन्सी अँड इन्सिडन्स मॅट्रिक्स, जो काही ग्राफ दिलेला असतो त्या ग्राफचं ऍडजेसन्सी आणि इन्सिडन्स मॅट्रिक्स ही तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायची असते किंवा याच्याशी रिलेटेड जी काही थिअरी असेल ही तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट करायची असेल. ओके, त्याच्यानंतर ग्राफ आयसोमॉर्फिझम हा जो टॉपिक आहे तो 100% एक ना एक क्वेश्चन हा तुम्हाला दिलेलाच असतो. ओके, तर हा ग्राफ आयसोमॉर्फिझम हा या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर हँडशेकिंग लिमा हा जो काही टॉपिक आहे, हा जो टॉपिक आहे खूप सोपा आहे आणि सिंपल आहे. तुम्ही जर याच्यावरचे न्यूमेरिकल्स किंवा हा जो टॉपिक जर समजून घेतला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हा जो क्वेश्चन्स आहे तो तुम्हाला अटेम्प्ट करता येईल. ओके, तर हे 3 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला 100% करायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, हा जो डिजेक्स्ट्राज अल्गोरिदम आहे तो सुद्धा हा विचारलेला असतो. नंतर प्लेनर ग्राफ याच्यावर थिअरी किंवा याच्यावर जे काही न्यूमेरिकल्स असतात हे सुद्धा विचारलेले असतात. आणि जर तुम्हाला वाटलंच तर युलेरियन ग्राफ किंवा हॅमिल्टन ग्राफ जो असतो ते सुद्धा तुम्हाला बॅकअपला करून ठेवायचं आहे. तर हे जे काही टॉपिक आहेत ते जर तुम्ही स्टडी केले तर ह्या युनिटमध्ये किंवा ह्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे
मार्क्स हे मिळू शकतात. आता पुढे वळूया युनिट नंबर 4 वर, ट्री. ओके, तर ट्रीवर जर बघितलं तर टाईप ऑफ ट्रीचे जे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत किंवा जे काही थेअरी क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करून घ्यायचा आहे. नंतर बायनरी सर्च ट्री. ओके, आणि याच्याशी रिलेटेड जो काही ऑप्टिमल बायनरी ट्री असेल तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला करून ठेवायचा आहे. नंतर आहे हॉफमन कोडिंग. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑप्टिमल बायनरी ट्री वर हा जो हॉफमन कोडिंग आहे तो टॉपिक हा दिलेला असतो. तर हॉफमन कोडिंग सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचं आहे. तर हे 3 टॉपिक हे करायचे आहेत. त्याच्यानंतर प्री ऑर्डर, इन ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर, म्हणजे हा काय आहे, ट्री ट्रॅव्हल्सल, हा सुद्धा टॉपिक तुम्हाला करून ठेवायचा आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे काय की मॅक्सिमम फ्लो मिनिमम कट थेरम, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तो सुद्धा तुम्हाला चांगल्यारित्या अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर प्रीफिक्स कोडिंग, हा शॉर्ट क्वेश्चन्स आहे, तो याच्यावर डिपेंड आहे. जो बायनरी सर्च ट्री आहे तर त्याच्यावर डिपेंड आहे. तर तो जर तुम्ही करून ठेवला तर चांगल्यारित्या या क्वेश्चन्समध्ये सुद्धा तुम्हाला मार्क्स हे मिळू शकतात. त्याच्यानंतर पुढे वळूया शेवटच्या युनिटवर किंवा क्वेश्चन्सवर. 5वा क्वेश्चन हा तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट करायचा आहे. ओके, आणि जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर्टीज ऑफ अल्जेब्रिक स्ट्रक्चर. आता प्रॉपर्टीज ऑफ अल्जेब्रिक स्ट्रक्चर म्हणजे काय की बेसिक 5 प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला याद दिलेल्या असतात. ओके, तर त्या 5 प्रॉपर्टी जर तुमच्या चांगल्यारित्या स्टडी करून ठेवलेल्या असेल तर याच्या पुढचे जे काही टॉपिक्स आहेत, म्हणजेच तुम्ही जर बघितलं रिंग, इंटिग्रल डोमेन आणि फील्ड. ओके, तर त्या 5 जे काही टॉपिक आहेत तर ते 5 टॉपिकवर हे सगळे जे काही रिंग, इंटिग्रल डोमेन आणि फील्ड जे काय असेल ते सगळे डिपेंड असतात. ओके, तर ते सुद्धा तुम्हाला चांगल्यारित्या या ठिकाणी करून ठेवायचे आहे. ओके, त्याच्यानंतर होमोमॉर्फिझम आणि सायक्लिक ग्रुप सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चांगल्या रित्या करून ठेवायचं आहे. ओके, तर हे 4 टॉपिक हे युनिट नंबर 5 साठी तुम्हाला दिलेले आहे. ओके, तर अशा पद्धतीने जे काही क्वेश्चन्स आहेत याचा चांगल्यारित्या तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि चांगल्यारित्या प्रॅक्टिस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. ओके, तर ऑल द बेस्ट, थँक्यू अँड गुड बाय.